यानंतर मी विनंती करणार आहे सुमितला. सुमित हा महाराष्ट्रातल्या आजच्या तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. जी पोरं कॉम्रेड म्हणून जगू पाहतात, जी पोरं पुरोगामी म्हणून विचार जिवंत ठेवण्याचं काम करतात, अशा पोरांचा हुरूप आणि आशा वाढवण्याचं काम सुमितची कविता करत असते. शनिवार वाड्यातल्या मस्तानीच्या गोऱ्यापान गालावर बाजीरावानं हात फिरवावा आणि त्याच वेळेला गाव खेड्यातून आलेल्या पोरानं एफसी रोडवर थंडीत रात्र कुडकुडत काढावी, या दोन गोष्टींमधला विरोधाभास हा कवी आजच्या व्यवस्थेला सांगण्याचा त्याच्या कवितेतून कायम प्रयत्न करत असतो. स्वराज्याचं सुराज्य व्हावं, संविधान या देशात घराघरात नांदावं आणि त्याच पोराच्या मनामध्ये मेंदूमध्ये शिवराय ते आंबेडकर हे नातं फुलवत ठेवण्याचं काम सुमितची कविता कायम करत आलेली आहे. मी सुमितला विनंती करतो की त्याच्या उंच मानेनं, त्याच्या उंचीनं त्याची कविता सादर करावी. सुमितसाठी एक ओळ महत्वाची मला वाटते की मान उंच करून चालणारा प्राणी हा वाळवंटातच शोभून दिसतो, हिरवळीवर त्याची करमणूक होते. त्यामुळे सुमित हा हिरवळीवर रमणारा कवी नसून वाळवंटात मान उंच करून चालणारा हा कवितेतला उंट आहे, असं मला त्याच्याबद्दल म्हणावंसं वाटतं. सुमितला ऐकून जोरदार पाहिजे. आपण पुस्तकं वाचली, आपण खूप पुस्तकं वाचली, घरात पुस्तकांची रद्दी साचली. आपण खूप पुस्तकं वाचली, घरात पुस्तकांची रद्दी साचली, म्हणून आपण माणसात आलो का? नाही. आपण खूप पुस्तकं वाचली, घरात पुस्तकांची रद्दी साचली, म्हणून आपण माणसात आलो का? नाही. आपण शिक्षण घेतलं, डिग्र्या घेतल्या, नोकऱ्या मिळवल्या, आलिशान घर बांधलं, अंगात सोनं नाणं घातलं, म्हणून आपण माणसात आलो का? तर नाही. गाव खेड्यातून शहरात आलो, वस्तीतून कॉलनीत आलो, झोपडीतून बंगल्यात आलो, जातीवाद्याच्या जात्यातून रिझर्वेशनच्या कोठ्यात आलो, ऍट्रॉसिटीतून मेट्रो सिटीत आलो, म्हणून आपण माणसात आलो का? तर अजिबात नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवा की या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, म्हणून आपण माणसात आलो. देश खंबीर उभा, देश खंबीर उभा पेनाच्या योगदानावर. देश खंबीर उभा पेनाच्या योगदानावर. भीमानं श्वास लिहिला संविधानाच्या पानावर, भीमानं श्वास लिहिला संविधानाच्या पानावर. सुरुवातीला जी भावना व्यक्त झाली की मी कवी नाही, मला कवी म्हणून ओळख दिली, आवर्जून मला या ठिकाणी सांगावं वाटतं. थोडासा वेळ घेतो पण महत्वाचं आहे. डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सर म्हणाले की मी साहित्याचा विद्यार्थी, मी साहित्याचा अभ्यासक आहे. म्हणून साहित्याचा अभ्यासक असताना मी अनेक प्रेम कविता वाचल्या, प्रेम कविता ऐकल्या, पण मी सरांचा विद्यार्थी. त्यांनी जे प्रेम शिकवलं ते मी कवितेत म्हणत असतो. मी तर विद्यार्थी असताना मला सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी स्टेज दिला असेल, ते पण नावाजलेल्या कवींमध्ये, तर डॉक्टर रोहिदास जाधव सरांनी दिला. आणि त्यानंतर जो कवितेचा प्रवास आहे तो माझा सुरू झाला. त्याच्यामध्ये भैलुमे सरांचं फार मोठं योगदान आहे की वर्गात मी त्यांच्या समोर बसायचो, परंतु त्या वर्गातून उठून त्यांनी मला स्टेजवरती आणलं. त्यांनी मला कविता म्हणायला शिकवली, कविता लिहायला शिकवली. खरं तर सरांमुळे जी काही कविता आहे माझी ती बहराला आली, ती सरांमुळेच आली. एक मी आज मुद्दाम एक वेगळी कविता सादर करणार आहे की ज्या कवितेमध्ये मला असं वाटतं किंवा ज्या कवितेचा शेवटाला ह्या कवितेची वैचारिक उंची जिथपर्यंत पोहोचती तिथपर्यंत ती उंची तिथल्या माणसांच्या मानसिकतेची गेली, तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने संविधान अंमलात आलं असं मला वाटतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य ते आपण पुढे नेऊ शकलो असं होईल असं मला वाटतं. कविता
ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घे, चल आपण जेजुरीला जाऊ. ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घे, चल आपण जेजुरीला जाऊ. मी म्हणालो 5 काय 500 पायऱ्या उचलून घेतो, आधी आपण शिवनेरीला जाऊ. ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ. ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ. मी म्हणालो वादळाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाऊ. ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी, नक्की केरळ जाऊ. ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी, नक्की केरळ जाऊ. मी म्हणालो थांब थोडं, आधी करुणेच्या काळजात कोरलेला अजिंठा वेरूळ पाहू. ती म्हणाली लग्नानंतरच्या पहिल्या पावसात भिजू आणि गाऊ ओली चिंब गाणी. ती म्हणाली लग्नानंतरच्या पहिल्या पावसात भिजू आणि गाऊ ओली चिंब गाणी. तू माझा राजा, मी तुझी राणी. मी म्हणालो त्या पावसात भिजण्याआधी आपण समानतेने ओंजळीत भरून घेऊ 14 तळ्याचं पाणी. शेवटी ती म्हणाली नेमकं नक्की सांग तरी एकदा, तुला तुझं माझं नातं घेऊन जायचंय कुठपर्यंत. नक्की सांग तरी एकदा, तुला तुझं माझं नातं नेमकं घेऊन जायचंय तरी कुठपर्यंत. तिच्या डोळ्यात डोळे घालून मी म्हणालो ज्या ठिकाणी तुझा माझा स्वीकार फक्त माणूस म्हणून होईल त्या उंचीपर्यंत, त्या उंचीपर्यंत, त्या उंचीपर्यंत. कधी कधी मी बोलून जातो हवा भरून आणि नंतर माझा फुगा फुटतो. असं सुमितनं होऊ दिलं नाही. आजच्या पिढीला कुठं गेलं पाहिजे हे ठणकावून सांगणारी त्याची कविता ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी कवितेचा, प्रेमाचा आणि विहारातल्या मानवतेचा, बुद्धाचा संदेश देणारी कविता वामन दादाच्या वारसदाराकडून लिहिली जाते. अशाच वामन दादाच्या थेट वारसदाराला अर्थात संदेश कर्डक या कवीला मी आपल्या समोर उभा करतोय. वामन दादाच्या आठवणी, संदेश दादाची कविता काय आहे हे त्याच्यासोबत आपण ऐकूया. संदेश दादा. काय पेरेलेस तू रक्तात माझ्या, कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. अरे मी नुसता धरला फोटो तुझा हातात माझ्या, कित्येक वादळ येऊन शमलीत पायात माझ्या. संविधानाच्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम आहे, संविधान दिन झालाय. मला असं वाटतं की बाप दिसभर कुणाशी युद्ध लढायचा आणि सांच्याला भाकर जिंकायचा. बाप दिसभर उन्हाशी युद्ध लढायचा आणि सांच्याला भाकर जिंकायचा. त्यानं जिंकलेल्या भाकरीची माई समान वाटणी करायची आणि तेव्हा माय माझी मला लोकशाही वाटायची. मनाला घाण लागू देऊ नको श्यामची आई म्हणायची. मनाला घाण लागू देऊ नको श्यामची आई म्हणायची. मनाला जातीची घाण लागू देऊ नको माझी आई सांगायची. जातीची दहाकता एका ओळीत माझी माय मांडायची आणि काय सांगू तेव्हा माय माझी मला संविधानाचं पान वाटायची. तुम्ही सर्वांनी जर जवान पिक्चर बघितला असेल शाहरुख खानचा, त्याच्यामध्ये त्या दीपिका पदुकोणला फाशी होतानाचा एक सीन आहे. तिला फाशी द्यायला जातात आणि ती चक्कर येऊन पडते आणि मग डॉक्टर तपासणी करतात तेव्हा असं कळतं का ती गरोदर आहे म्हणून. आणि मग तिथं असलेले सगळे जे काही अधिकारी आहेत, जेलर आहेत, पोलीस आहेत, ते तिची फाशी थांबवतात आणि सांगतात की भारतीय संविधान असं सांगतं की पोटात बाळ असेल ती बाळ जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचं होईपर्यंत त्या बाईला फाशी देता येणार नाही. इतकी ताकद. जन्माला येण्याआधी ज्याचं संरक्षण केलं जातं ते जगातलं एकमेव पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. मग असं म्हणतो की काय दिलं, काय विचारतोस काय दिलं संविधानानं, काय विचारतोस काय दिलं संविधानानं. अरे पाखरं आजाद केली संविधानानं. काल जिथे माझा विटाळ झाला होता आज तिथेच लोकांनी सलाम केले मला संविधानाने. संविधानाच्या संदर्भामध्ये बोलत असताना माझी
पूर्व प्रियसी म्हणजे बायको, आत्ताची बायको, ती वेगळ्या एका समाजाची असताना आणि मी वेगळ्या समाजाचा असताना आमच्या दोघांमध्ये प्रेम शुद्ध आहे, प्रेम झालं. आणि तिच्यातला आणि माझ्यातला तेव्हाचा एक संविधानाच्या संदर्भातला संवाद होता. तो संवाद कवितेच्या रूपात आपल्या समोर सादर करतो. ती म्हणाली संविधान तुमचं आहे. ती म्हणाली संविधान तुमचं आहे. मी म्हणालो नाही ग, ते भारताचं आहे. ती म्हणाली संविधान तुमचं आहे. मी म्हणालो नाही ग, ते भारताचं आहे. ती म्हणाली ते तुम्हाला आरक्षण देतंय. मी म्हणालो नाही ग, ते तुम्हालाही संरक्षण देतंय. मी म्हणालो नाही ग, ते तुम्हालाही संरक्षण देतंय. ती म्हणाली पण त्यांना आम्हा स्त्रियांना काय दिलंय. मी म्हणालो बघ, उंच आभाळात ओढण्याचं दान दिलंय. ती म्हणाली पण ते आता जुनं झालंय. मी म्हणालो नाही ग, त्याने या देशाचं सोनं केलंय. ती म्हणाली पण ते आता जुनं झालंय. मी म्हणालो नाही ग, त्याने या देशाचं सोनं केलंय. ती म्हणाली पण संविधान विरोधी आम्हाला केलं जात आहे. मी म्हणालो होय, त्यांनी मनुस्मृती आणायचं ठरवलंय. ती म्हणाली संविधान विरोधी आम्हाला केलं जात आहे. मी म्हणालो होय, त्यांनी मनुस्मृती आणायचं ठरवलंय. ती म्हणाली ती आमच्या ब्राह्मणी राष्ट्राच्या आड येत आहे. मी म्हणालो नाही ग, ते धर्मनिरपेक्ष भारताचा आवाज बुलंद करतंय. मी म्हणालो नाही ग, ते धर्मनिरपेक्ष भारताचा आवाज बुलंद करतंय. ती म्हणाली होय, पण त्यांनी मनुस्मृती आणायची ठरवली. मी म्हणालो होय, तुझं माझं स्वातंत्र्य धोक्यात येतंय. मी म्हणालो होय, तुझं माझं स्वातंत्र्य धोक्यात येतो. आता मात्र ती पेटून उठली आणि म्हणाली चल हातात हात घेऊन लढू. अरे धर्मापेक्षा स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. संविधान वाचू, संविधान वाचू, संविधान वाचू. संदेश दादाची ही कविता खरोखर एका वेगळ्या उंचीला या कवी संमेलनाला घेऊन गेली. यानंतर मी निमंत्रित करणार आहे. गेल्या 10-11 वर्षापासून जिने मला लहान भाऊ मानलं. बऱ्याच वेळेला भेटी व्हायच्या असतात पण कधी कधी भेटी चुकतात. जवळजवळ 2 वर्षानंतर 8-10 भेटी चुकल्यानंतर आज बोरलाच भेट परत झालेली अशा माझ्या मोठ्या ताई सुजाता ताईने आम्ही विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्यांच्या गजरांच्या आता माझं डेअरिंग नाहीये म्हणण्याचं की मी कवी नाहीये, मी तिथं बसणार नाहीये आणि प्रत्येकाकडनं थोडीशी चपराक मिळत बसलेली आहे मला. मग जी आहे ती मी सादर करणार आहे. तर आज संविधानाच्या पानावर आधारित आपल्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या खरं तर विचारांची बैठक असणार आहे कवी संमेलनाला. या विचारपीठावरील सर्व कविवर्य आणि आपण सर्व रसिक श्रोतेगण आज इथून नक्कीच तुम्ही सगळेजण तुमच्याही विचारापलीकडचं काहीतरी घेऊन जाणार आहात हे मला माहिती आहे. तर या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. विशेषतः रोहिदास सरांना मनापासून धन्यवाद. मी खरं तर आज रसिक आणि प्रेक्षक या दोन्ही भूमिकेत होते पण नाही मॅडम वरती या असा जो त्यांचा आग्रह आणि त्यामुळे जे काही आहे ते पोट बांधून घ्यायचं आपण. तर ते सादर करण्यापूर्वी या कविवर्यांबद्दल मला थोडंसं एक वाक्यामध्ये असं सांगायचंय. चंदनाचा ज्याला स्पर्श झाला हृदयामध्ये मानव जागृत झाला. गुणाने झाला गुणवंत. सुशील ना नाव त्याचं? सुशील मनानेही या कविवर्यांच्या प्रत्येकाच्या तोंडी असणारे बबन दादा. तर असं हे कविवर्यांचं असणारं अनोखं संमेलन की जे कुठं सहसा भरलं जात नाही. की जसं सगळेच म्हणतात की प्रेम कविता प्रेम कविता, तर ही प्रेम कविता नक्कीच नाही. तर एक थोडंसं वेगळं आणि वैचारिक असणारं बंधन हे आपल्याला सगळ्यांना मनाला घालून घ्यावं लागतं. एक व्यसन आपल्याला घालून घ्यावं लागतं. व्यसन म्हटली, व्यसन नाही, व्यसन घालून घ्यावी लागते. तर थोडासा वेगळा प्रयत्न मी केलाय की प्रत्येक घरामध्ये एक प्रश्न पडलेला आहे. तो म्हणजे सामाजिक प्रश्न आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या नाही, परंतु ज्यांच्या घरातली मुलं परदेशात शिक्षणासाठी गेलेली आहेत, परदेशात शिक्षणाला गेल्यानंतर तिथेच ती स्थिरावली, तिथेच त्यांचं लग्न झालं, मुलं बाळ पण तिथेच झाली. पण इथल्या आई बापांचं काय, आपल्या देशातल्या आई बापांचं काय. तर थोडं त्यावरती मला सामाजिक प्रश्न छेडावा लागलाय. दादांनो जरा समजून घ्या मला. नवीन पाठी कोरी माझी. जन्मावेळी आईला वाचू की बाळाला असा जेव्हा बापाला प्रश्न पडतो तेव्हा त्याची होणारी घालमेल, त्याच्या हृदयात वाढणारी धडधड, त्याची होणारी द्विधा मनस्थिती आपण सगळेजणच पाहतो. आणि दोघेही वाचल्यावर त्याला होणारा आनंद शब्दातीत असतो.
या साऱ्यावर मात करून सुद्धा जेव्हा मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं जातं आणि पुन्हा जेव्हा याचना केली जाते, बाळा तू मायदेशी ये, आई बाप तुझी वाट पाहतायत, तरी देखील न जुमानता मुलगा जेव्हा परदेशातच राहतो, पण त्या भावना ना मित्र म्हणून कोणाशी शेअर करता येतात, ना शेजारी म्हणून कोणाला सांगता येतात, ना नातेवाईक म्हणून कोणाला सांगता येतात. पण मोठ्या कौतुकाने तेव्हा पाठवलेलं असतं ना, कुठल्या तोंडाने सांगणार नातेवाईकांना माझं पोरगा मला भेटायलाच येत नाही म्हणून. तर गुलजार साहेबांचा शेर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माता पिता का हात कस के पकड़ कर रखिए, लोगों के पाव पकड़ने की जरूरत नहीं पड़ेगी. तर यावर आधारित कविता मांडते आहे, मौन व्यथा. अश्रू आटले भावना बोथट झाल्या, अश्रू आटले भावना बोथट झाल्या, तुझ्या आठवणीनं व्याकुळ पापण्या आवल्या. वेडी आई विरलेल्या स्वप्नातच तुला पाहि, सतत भासे तुझा चेहरा आणि बोलणे काही. तुझ्या साठीच तिनं गाव नाही सोडला, आता सार संपलंय, झालो वनवासी, गेली एकट्याला ठेवून झाली स्वर्गवासी. तुला कितीदा फोन केले, मेसेजही पाठवला, कामाच्या व्यापात तू अजूनही नाही पाहिला. दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार केलास तू, दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार केलास तू आणि अभिव्यक्तीचा खूनही केलास तू. शेवटच्या श्वासापर्यंत तिला आस तुझ्या भेटीची, इतका पाषाण तुझी तुला परवा नाही आईची. बाळा मी जाण्याआधी एकदा भेटशील का रे, आणि ओळखशील ना माझ्या मौनाची भाषांतरे. शेवटी आईला कधी पाहिलं असे आठवशील, तिनं भरवलेला प्रत्येक घास मनात साठवशील. इतके परकेपणा झालाय का रे तुझ्या मनात, की विलायतेतली पोरगी आवडली एका क्षणात. साऱ्या गावाचा तू लाडका आणि होतास शान भारताची. दुःख वाद होऊन जातं आणि खाली मान जाते माझी. माझ्या आयुष्याचा काय भरोसा, माझ्या आयुष्याचा काय भरोसा द्यायचा तुला. भेटीचा सांगावया आला की जावंच लागेल मला. तरीही तुझं माझं करा संबंध जपलेत भावकीनं, तरी तुझं माझं करा संबंध जपलेत भावकीनं. पण नंतर तुझं काय रे, पण गलबलत ह्या विचारानं. एव्हा मी तर पुरती आशा सोडलीये तुझी, मौनातच राहणं ही व्यथा झाली माझी. एक सांगतो तुझ्या लेकराला म्हणजे माझ्या नातवाला दुसऱ्या देशात कुठे शिकायला पाठवू नकोस. आमच्यासारखंच दुःख तुझ्या वाट्याला येईल. वर गेल्यावर आई हिशोब मागेल मला, तेव्हा मौन मनाची व्यथा कशी सांगू तिला. अरे आई बाप सदैव विचार करतात भविष्याचा, आता तरी सोड नाद हा परदेशाचा. आपला देश आपलं संविधान आहे श्रेष्ठ साऱ्याहुनी, आपला देश आपलं संविधान आहे श्रेष्ठ साऱ्याहुनी. बाकी सारा जन्म फुका आणि फुकी जिंदगानी. माझ्या मौनाची कहाणी आता मौनातच विरेल, माझ्या मौनाची कहाणी आता मौनातच विरेल. व्यथा जीवनाची मोडीत आयुष्य माझे सरेल. मौन व्यथा सतत मला डंख मारते आहे, मौन व्यथा मला सतत डंख मारते आहे. तुझ्या भेटीची आस मला लागली आहे. कदाचित तू तुझ्या कामासाठी येशीलही परतून. तोवर मी निरोप घेतला असेल या जगातून, तोवर मी निरोप घेतला असेल या जगातून. ऐकल्याबद्दल धन्यवाद. खूप छान ताई, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही एक कविता सादर केली. यानंतर मी आमंत्रित करणार आहे पुढच्या कविला. त्याआधी एक सांगतो, कधी कधी प्रवास 10 किलोमीटरचा असतो, कधी 100चा असतो, कधी 200 किलोमीटर, तर कधी 700, 800, 1000, 1200 किलोमीटरचा प्रवास एका कवीचा असतो. कधी 1 तासाचा प्रवास, कधी 4 तासाचा, कधी 12 तासाचा, तर कधी 16 तासाचा प्रवास. आणि एवढा प्रवास करून झाल्यानंतर तो एकच कविता सादर करतो. 5 मिनिट, जास्तीत जास्त 7 मिनिट. ती एक कविता म्हणण्यासाठी एवढा प्रवास करणारा कवी हा कवी असतो. म्हणजे 2 दिवस त्या कवितेचा विचार करणं, 2 दिवस लोकांचा विचार करणं, त्या मानसिकतेमध्ये राहणं, म्हणजे पाण्याच्या बाहेर तडफडणाऱ्या माशाला पाणी मिळावं आणि तो पुन्हा जिवंत व्हावा, अशा पद्धतीची भावना ही प्रत्येक कवीची असते. त्यामुळं मी इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेन की आयुष्यात कधीही कुठे कवी संमेलनावर बसला
तर समोर आलेला जो कवी आहे हा कवी एका कवितेसाठी गाव सोडून घर सोडून संसार सोडून काही काळापुरता कवितेसाठी आलेला आहे, चळवळीसाठी आलेला आहे. आणि असं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, आयुष्याची 50-55 वर्ष चळवळीला आणि कवितेला दिलेला या महाराष्ट्रातला महाकवी म्हणून मी आज ज्यांच्याकडे पाहतो असा कवी म्हणजे बबनदादा सरोदे. बबनदादांनी महाकवी वामनदादा ढसाळांबरोबर स्टेज शेअर केलेला आहे. बबनदादांनी नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक या चळवळीतल्या महासूर्यांसोबत स्टेज शेअर केले आहे. आणि विद्रोही कवितेचं बोट धरून बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश घेऊन बबनदादा अखंड महाराष्ट्रभर कायम फिरत राहिले. म्हणून बबनदादांविषयी या पिढीला आणि माझ्यासारख्या कवीला हा कायम नितांत आदर वाटत राहतो. तुमचं महत्व हे आजच्या पिढीला काय आहे हा प्रत्येक जण जरी सांगत नसला तरी तुमचा प्रवास हा आम्हाला जगण्यासाठी आणि लिहिण्यासाठी हा कायम प्रेरणा देत असतो. म्हणून मी विनंती करतो बबनदादांना त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. बाबासाहेबांच्या अनेक आपल्याला घटना माहिती असतात, सगळं माहिती असतं, काही गोष्टी मात्र माहिती नसतात. मी असं लिहितो की अंधश्रद्धेचं रचून सरण, अंधश्रद्धेचं रचून सरण तूच बांधलेस या देशातील पहिले धरण. अंधश्रद्धेचं रचून सरण तूच बांधलेस या देशातील पहिले धरण. तूच केल्यास पल्लवित आशा आणि दाखवल्यास वीज निर्मितीच्या दिशा. तूच या देशातील अविचाराचं, तूच या देशातील अविचाराची करून चाळण. संविधान लिहून या देशाला लावलंच वळण, या देशाला लावलंच वळण. आता आपण काय जगत होतो सगळ्यांना माहिती आहे. ना आन बान शान की, ना कोई मसीहा ना कोई भगवान की. ना आन बान शान की, ना कोई मसीहा ना कोई भगवान की. ये देश चलाने को जरूरत है तो सिर्फ बाबा साहब के संविधान की. आम्ही कोण आहोत, काय करतोय आम्ही कवी मंडळी? तर बेईमानाच्या दुनियेत इमानाचे घर बांधणे निघालो आम्ही. बेईमानाच्या दुनियेत इमानाचे घर बांधणे निघालो आम्ही. विस्कटलेले नगर मानवतेचे पुन्हा सांधणे निघालो आम्ही. अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा, अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा. वेचण्या त्यागाच्या चांदण्या निघालो आम्ही. बरंच काय सांगण्यात, पण काही गोष्टी मनापासून सांगता येत नाही, पण व्यक्त तर झालंच पाहिजे. धर्माचा घृणास्पद प्रघात तोडून आलोय आम्ही. धर्माचा घृणास्पद प्रघात तोडून आलो आम्ही. लादलेली किळसवाणी जात सोडून आलोय आम्ही. इतका सहज नव्हता रे प्रवास आमचा प्रस्थापितांनो. इतका सहज नव्हता रे प्रवास आमचा प्रस्थापितांनो. तुम्ही निर्माण केलेल्या अडथळ्यांचे पहाड दिन रात फोडून आलोय आम्ही. सहज नाही आलेलो. आणि म्हणून एक कविता पेश करतो. माझी कविता फार मोठी नाही. बेलगाम जगण्याला भीमा लगाम तुझा. संविधान नसतं तर आम्ही विस्कटलो असतो सगळं. बेलगाम जगण्याला भीमा लगाम तुझा. ठिबकतो संविधानातून घाम तुझा. केलेस पाणी रक्ताचे दिवस रात्र तू. केलेस पाणी रक्ताचे दिवस रात्र तू. अविरत श्रमणे हाच आराम तुझा. मारती माणसे धोंड्या पशुसाठी येते. मारती माणसे धोंड्या पशुसाठी येते. जपणे मूल्य मानवी हाच संग्राम तुझा.
चाच पडती उजेडात कैसे लोक हे, चाच पडती उजेडात कैसे लोक हे, अरे अंधाराही दे दृष्टी ऐसा परिणाम तुझा, ना पाहिला ना देखिला ऐसा गुलाम जगी, ना पाहिला ना देखिला ऐसा गुलाम जगी, अरे स्वातंत्र्यालाही दे मुक्ती ऐसा गुलाम तुझा, स्वातंत्र्यालाही दे मुक्ती ऐसा गुलाम तुझा, बेलगाम जगण्याला भीमा लगाम तुझा, हे बघतो संविधानातून घाम तुझा. जय भीम. धन्यवाद दादा. आता वेळ संपत आलेली आहे. पुढची गर्दी बघितली आणि वय बघितलं तर लक्षात दुपारच्या गोळ्या त्याची वेळ झालेली आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की आम्हाला जी पाहिजे ती काय येत नाही. जे तरुण पोरा हवे असतात ती का उपलब्ध होत नाही. यांचं झाले गेले. पण हे जे जुन्या काळातला पॅन्थर आहे तो एवढ्यासाठी आलाय की ते बघायला आलाय की माझं आयुष्य ज्या चळवळीत मी घालवलं त्या चळवळीत येणाऱ्या पिढीतनं काय उगवतंय का हे पाहण्यासाठी तो आला. माझी कविता आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो चळवळीत या, चळवळीला तुमची गरज आहे. ते म्हणाले सध्या शिक्षण सुरू आहे, तुम्ही नंतर या. ते शिकले. मी परत गेलो, म्हणालो तुमच्या शिक्षणासहित चळवळीला तुमची गरज आहे. ते म्हणाले आता कुठं शिक्षण झालं, नोकरीच्या शोधात आहे, तुम्ही नंतर या. ते नोकरीला लागले. मी परत गेलो, म्हणालो तुमच्या पगारासहित तुमची चळवळीला गरज आहे, तुम्ही चळवळीत या. ते म्हणाले आता कुठं नोकरी लागली, एवढं बोबलत फिरता एका छोकरी बघा, लग्न करावं म्हणतोय. त्यांचं लग्न झालं. मी परत गेलो, म्हणालो तुमच्या पत्नी सह चळवळीला तुमची गरज आहे, चळवळीत या. ते म्हणाले आता कुठं लग्न झालं, हनीमूनचे दिवस आहेत, तुम्ही नंतर या. त्यांचं हनीमून झालं. त्याच हनीमून मधून 2 लेकरं झाली. बायकोची गुलाबी साडी, वंदनेला पांढरी साडी झाली. गाडी झाली, 4 मजली माडी झाली. गाडीवर बाबासाहेबांची सही झाली आणि बंगल्याच्या हॉलमध्ये बुद्धाची मूर्ती स्थापन झाली. ते रिटायर झाले. मुलं मोठी झाली, नातवंड डॉक्टर झाली. परवा सहज गेलो तेव्हा सुनांना, नातवांना, मुलांना हॉलमध्ये बोलवत ते म्हणाले अरे इकडे या, हा पहा अखंड चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता हा होता म्हणून चळवळ होती असा अभिमानानं सांगून निळी शाल खांद्यावर टाकून सत्कार केला. मी घरी आलो, दार लावलं. बाबासाहेबाचा फोटो छातीशी घट्ट आवळून धरला आणि जोरात हंबरडा पडला. जय भीम, जय भीम, जय भीम असे हंबरडे हे सगळे एकत्रित येऊन आज इथं ऐकायला आले की हा हंबरडा कधीतरी थांबणार आहे का, कधीतरी ही तरुण पोरं इथे येणार आहेत का. कारण बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढलेली आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी पुस्तकांजवळ आणून, विचारांजवळ आणून ती माणसं बनली पाहिजेत. यासाठी सुद्धा चळवळीत कवीचं, साहित्यिकाचं फार मोठं कर्तव्य असतं, काम असतं. सध्या खरं बोललं की लोक मारतात. बैलोक सर म्हणाले की ही कवी वेगळे आहेत, आम्ही खरं बोलणारे कवी ही एकच वाक्यात आमची समीक्षा आहे. त्याच्या पुढचं ते काय लिहिता येत नाही आमच्यामध्ये. खरं बोलणारे, खरं बोलले की लोक मारतात. जरी चौकात गेलो तर कोण म्हणते मी मार, मी चाबार, मी ढोल, मी माग, मी हिंदू, मी मुस्लिम असं जोर जोरात चालू असते. मी मध्ये जाऊन म्हटलं मी भारतीय तर ते मारतात. भारतीय म्हटले की मारतात. मी म्हणतो नाही मी भारतीय, मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. ते म्हणतात नाही माहिती आम्हाला, भारतीय जुना आहे, तुम्ही नवीन आहे. ते मारतात. मग असा मार खाऊन खाऊनच मी काळा पडलो की आधी गोरा होतो. या व्यवस्थेत तुडवून मला काळ केलेला आणि खरं बोललं की लोक मारतात.
पण खरं बोलायचं काय सोडलेलं नाही. आणि खरं बोलण्याची ताकद या जुन्या काळातल्या पॅन्थर कडूनच आम्हाला मिळाली. तुम्ही कधीतरी आमच्या वसंतदादांबरोबर एक दिवस घालवा. वसंतदादा, कश्यपदादा, आमचे बाबासाहेब या 2-4 लोकांबरोबर एक दिवस आका घालवला एका पोरानं. ते दुसऱ्या दिवशी बॉम्बच पोहत ते. वसंतदादा अनुभव आहे चळवळीतला. असा पॅन्थर 40, 50, 60 वर्ष चळवळीला मिळतो आणि वसंतदादा काही न बोलता कितीतरी तरुणांना या चळवळीत आणतात, घडवतात. आंदोलन असो, मोर्चा असो, ही रस्त्यावरची चळवळ सुद्धा फार महत्वाची आहे. सुनी आमचं चुकलं कुठं? अरे सचिन, तू अभ्यास कर, त्यांच्यात जाऊ नकोस. ते मूर्ख आहेत, ते छपरी आहेत, ते आंदोलन करतील आणि तुझ्यावर केस पडेल. म्हणून सचिनला दार लावून मम्मीने घरातच ठेवलं. आणि मग दार लावून सचिन नोकरीला लागला अभ्यास करून. पण नोकरीला लागल्यावर सचिनला तिथे गेल्यावर कळालं स्टाफ रूम मध्ये मी इथं पण महारच आहे. तो पीएचडी झाला सचिन, पण प्राचार्यांनी त्याला पाना नाही सांगितलं. सचिन तिथे एकटा पडला. ज्यावेळेला सचिन चौकात प्राचार्यांचं पान घ्यायला आला, त्यावेळेला चळवळीतल्या आमच्या बबल्याने त्याला बघितलं. म्हटलं त्याला पान घ्यायला कसा? मग सचिन सर म्हणले काय करू, पर्याय नाही. आणि मग बबल्याने जाऊन प्रिन्सिपलला फोडला. त्यावेळेस सचिनला चळवळ काढ. त्याच्यानंतर सचिन सरांना त्रास नाही झाला. दर 3 महिन्यात सचिन सरांचं प्रमोशन झालं. म्हणून त्या चौकातला बबले हे चळवळीसाठी तेवढाच महत्वाचा आहे. मी जरी किती जरी आमच्या पोरांवर टीका केली की डीजेवर नाचत्यात, पुंगळ्या काढून हिंडत्यात, वरडत्यात, बबन दादा ही पोरं आहेत करत्यात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला साधं कोणी नख जरी लावलं ना, तर हे वाघच पहिल्यांदा रस्त्यावर उतरते. बाकी काय 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 पोरं येत नाहीत कवी संमेलनाला, काय काय पोरं पुस्तक वाचत नाही. परवा एक जण मला भेटला. मी म्हणणार हेच जा जरा 4-5 पोराला घेऊन. म्हणला मी लव्ह मॅरेज केलं. म्हणलं मी केली चळवळ. मी 2 मिनिटं विचार केला. म्हणलं तर प्रॅक्टिकलच केलं. माझं सांगण्याचा उद्देश एवढा आहे, चळवळीत सगळे महत्वाचे. आणि आमच्या गमती काय झाले, ह्यो गट उठतोय त्या गटावर टीका करतो, तो गट उठतोय ह्या गटावर टीका करतो. एखाद मोठं होते तर होऊ दे ना. आता आमच्यात सुद्धा तीच आहे. दलित साहित्यामध्ये काय हे नाही ना, हे निळ जाणववाले पण आहेत आपल्याकडे. ते समीक्षा नाही करत, मग आमची करतात आमची. आता एवढं सगळं झाल्यावर एक जण म्हणते एवढं होतं ते चांगला विषय. आणि त्यांच्यावर टीका केली तर आमच्यात आहेच ना किडा इकडे, विद्रोही किडा. काय काय तर प्रत्येक जण बाबासाहेब समजायला. मला तर हल्ली तो जय भीम म्हणणार कार्यकर्ताच मिळणार. हे इतके सुशिक्षित झाले. मगाशी बैलोमी सर प्राध्यापक आहे, डॉक्टरेट आहे, त्यांचा जय भीम कसा वाटला? आणि पॅन्थर जगलेला माणूस. आता बरेच प्राध्यापक डॉक्टर आम्ही बघतो ते कमरेत वाकून नमो बुद्धा जय भीम नाकात बोल लागत. त्याला पेटवायचं कसा? त्याला कुठली कविता ऐकवायची? बरं अशांच्या घरी गेलं तरी त्यांची पत्नी म्हणते अर्धा कप चहा घेता बाहेर असं कसं काय? आणि आपल्या चळवळीच्या कार्यकर्त्या घरी जा, चहा बी काय भानगडच नाही, वास सुटल्यावर ताटात वाढून भगून समोर आणून द्या. बरं याची हाजरी 500 रुपये पण नसते.
तरी 2 किलो शिजते. आता 2 लाख पगार आहे आणि त्याची बायको इथे अर्धा कप चहा घेते. आणि त्यांना वाटतं आता सुधारलं पाहिजे. मग ही जर सुधारणा असेल तर असली सुधारणा आम्हाला नको आहे. म्हणून गरज आहे. मलाही वाटतं कधी कधी की एक वर्ग जसा सुधारला तसे आमच्या चळवळीतला कार्यकर्ता सुधारला पाहिजे. एक त्या गटात गेला, एक यांच्यात वळचणीला गेला, लगे आमची टीका. मी म्हणत असतो नीट ऐका, माझ्यावर लोक टीका करतात हे बोलल्यानंतर. मी म्हणतो जाऊ की त्याला कुठं जायचं, त्याला मोठं होऊ दे. आणि मलाही वाटतं कधी कधी कांबळेच्या घरावर पण ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे. बातमी पेपरला वाचायला मिळाली पाहिजे 70,000 कोटींचा घोटाळा, कांबळे अटक. मला आनंद होईल. नाहीतर मग आमची जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200 ह्यो घोटाळा सुरू झालं पाहिजे ना एक मोठं. ते होऊ दे. लगेच मोठं झालं बहिमा नाही ते हे माहिती म्हणजे होत आहे ना मोठं. कसं तरी तुला जी पाहिजे ती देते ना. जयंती डीजे देते ना. बरं त्यालाही माहिती आहे तुझ्याशिवाय त्याला कोण नाही. काय झालं तर पहिल्यांदा येते ना. अति विचार पण नाही धोक्याचे. विचारवंत होणं त्याच्यामुळं त्रास व्हायला लागला हल्ली आमच्या सारख्या पोरांना. बैलुमी सर म्हणून ही सांगड घालून जुळवणं सध्या काळाची गरज आहे. मी यानंतर विनंती करतो हृदय मानवला की आता त्यानं जास्त न बोलता आणि त्या गझलकारांसारखं कवितेच्या आधी 4 सुट्टे शरण 8 बंदे शेर असलं ना ऐकवता डायरेक्ट संविधान कविता ऐकावी अशी मी अशोकला विनंती करतो. तुझ्या विरोधकांनाही पटू लागले संविधान. तुझ्या विरोधकांनाही पटू लागले संविधान. काश्मीर ते कन्याकुमारी मोहब्बत की दुकान वाटू लागले संविधान. पानं पलटून झाली, रात्र उलटून गेली. पानं पलटून झाली, रात्र उलटून गेली, तरी प्रकाश मात्र जाणवला नाहीच. पानं पलटून झाली, रात्र उलटून गेली, तरी प्रकाश मात्र जाणवला नाहीच. अडाणीपणाचा साक्षर आव आणून तुझ्यातल्या हक्कांची पायमल्ली करत राहिला. संविधानातल्या कलमांची बेईमानी करणाऱ्या भारतीय नागरिका. गल्लीतल्या पेठा धुंडाळत राहिलास. संविधानातल्या नियमांचा अवमान करणारा भारतीय नागरिका. अच्छे दिन मन की बात डिजिटल इंडिया. अच्छे दिन मन की बात डिजिटल इंडिया. तुझ्याच डोळ्यात देखत कलमा अंतर्गत झाकलेली धूळफेक जाणवली नाही अजूनही. एक दिवस रक्तच रक्ताला सांगून जाईल आणि तू शोधत येशील संविधानातल्या पानाला भारतीय नागरिका. एक दिवस रक्तच रक्ताला सांगून जाईल आणि तू शोधत येशील संविधानातल्या पानाला भारतीय नागरिका.